महेश लांडगे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून पुन्हा सांगतो देवरावजी, महत्त्वाच्या मुद्द्याप्रमाणे एक मिनिट, ज्याप्रमाणे यादी आलेली आहे त्याप्रमाणे वाचतो आहे. कृपया गैरसमज करू नये. आणि आता लक्षवेधी सुरू होत आहे. आता ही यादी संपली की थांबणार आहे. नाही नाही, तुम्हाला उद्या पुन्हा घेऊ शकता ना. संपलं कुठं? रोज आपण 50-60 लोकांना संधी देतो आहे. त्यामुळे आज झाल्यानंतर उद्या येतील. बोला सन्माननीय सदस्य महेश लांडगे. अध्यक्ष महोदय, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यान प्रस्तावित 8 पदरी उन्नत मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाकरता राज्य शासनाने तातडीनं वित्तीय सहाय्य उपलब्ध करावं, याकरता मी राज्य सरकारकडे मागणी करतो. अध्यक्ष महोदय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यान 8 पदरी उन्नत मार्ग उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असली तरी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला विलंब होत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाकरता वित्तीय सहाय्य मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र राज्य शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असून त्याचा थेट परिणाम या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पावर होत आहे. पुणे पिंपरी चिंचवड चाकण भोसरी मोशी तसेच औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि नागरिकांचा होणारा वेळ व इंधनाचा अपव्यय लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत तातडीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूसंपादनासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य तात्काळ उपलब्ध करून देऊन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा. तसेच केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या प्रकल्पास कोणताही विलंब होणार नाही याची खात्री करावी, अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी आहे.